तर कुठेही टाइम वेस्ट न करता डायरेक्ट व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे माझं नाईट किचन क्लिनिंग रुटीन. कारण किचन क्लिनिंग हे एक दिवसाचं काम अजिबात नाही बरं का. एक दिवसातून दोनदा तरी आपल्याला किचन असं सारखं क्लीन करावं लागते. मग कंटाळा येणं, बोर होणं हे अगदी नॉर्मल आहे. कारण रोज रोज सारखी सारखी तीच कामं करून कंटाळवाणं वाटतेच. पण मग एखाद्या बाईला असं किचन क्लीन करताना बघून आपल्यालाही वाटते की ही करू शकते, तर मग आपणही नक्कीच करू शकतो. तर माझी सायंकाळची रुटीन 6 वाजतापासून सुरुवात होते. सकाळी वॉश केलेली भांडी सगळी ऑर्गनाईज करण्यापासून. हल्ली असं सुरू आहे की सकाळचे थोडे भांडे मी घासते, तर काही भांडे मी आरतीला देत असते. त्यामुळे 2 टोपल्या भांडे तर रोजच असतात. आणि माझं असं आहे की किचन ओट्यावर जर भांड्यांचा पसारा असला की मग समोरचं काम जसं स्वयंपाक करायचं असलं की मग तेवढी प्रसन्नता वाटत नाही. म्हणून मी काय करते ना, आधी सगळी भांडे ऑर्गनाईज करून घेते. त्यानंतर किचन क्लीन ठेवण्यासाठी ना टिप्ससुद्धा मी तुम्हाला आधेमध्ये देते आहे. कारण किचन क्लीन हे रोजचं काम आहे, पण किचन क्लिनिंग ठेवण्यासाठी ना आपल्याला काही सवयी त्या रोजच्या लावायला खूप गरजेचं आहे. मी काय करते ना, जे काही गोष्टी अशा खूप इम्पॉर्टंट असतात, जसं खूप जास्त किचन खराब झालं नाही पाहिजे याची मी खूप काळजी घेत असते. त्यासाठी मी किचन टॉवेल्सचा आवर्जून यूज करत असते. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला, जसं काउंटर टॉप माझं एल शेपचं आहे म्हणून मी दोन्ही साईडला किचन टॉवेल्सचा वापर केलेला आहे. जसं कणिक मळताना, भाजीचं कट करताना जे काही त्यातलं म्हणजे छोटे छोटे कणं उडतात ते डायरेक्ट आपल्या गॅस ओट्यावर न लागता त्या कापडावर लागतात आणि सहज तो कापड आपण बेसिंगमध्ये छान असं मस्त पिळून वॉश करू शकतो. म्हणून मी या छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहे. आज स्वयंपाकात मी करते आहे एग्स करी. ॲक्च्युली काय झालं ना, आज जेवणात बनवायचं काय असा प्रश्न सध्या तरी माझ्याकडे नाही आहे. कारण मी पूर्ण आठवड्याचा वेळापत्रक तो ऑलरेडी तयार केलेला आहे. यावर मी व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावते, तर तो एकदा नक्की तुम्ही बघून घ्या. त्यानंतर इथे जो काही भाजीचा आपण कट करतो त्यासाठी ना मी छोटंसं असं टोपलं यूज करते. म्हणजे जो काही वेस्टेज मटेरियल आहे तो मी त्यामध्ये टाकत असते. जसं कांद्याचं पील, टमाटर कापताना टमाटरचे छोटे तुकडे खराब झालेले किंवा मिरच्यांचे देठं मी तिथे काढून ठेवत असते. त्यानंतर लगेच इथे मी स्वयंपाक जो आहे तो सुरू केलेला आहे. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत 7 वाजून जातात आणि आमच्याकडे म्हणजे मी तरी अशी सवय केली आहे की 7-7:30 पर्यंत जेवण उरकलेलं बरं. कारण काय होते ना, आपण जर झोपण्याआधी 3 तासाआधी जर जेवण केलं ना तर ते डायजेस्ट होण्यासाठी खूप छान मदत होते. आणि तेच जेवण जर आपण उशिरा करू तर त्यामुळे खूप काही अशा गोष्टी म्हणजे चेंजेस होत असतात. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही तसं करू शकता. आम्ही तर 7:30 वाजेपर्यंत आमचं जेवण डन होऊन जातो. त्यानंतर जी काही भांडी होती ते मी सगळी काढून ठेवली आणि वेदांचं इथे सुरू होतं की त्याला जे आहे ना वॉटरमेलनच खायचं होतं. कारण सायंकाळी चिऊच्या पप्पांनी काही फ्रूट्स आणले होते. ते सुद्धा मला आता इथे ठेवायचे होते. मी सगळे फ्रूट बास्केटमध्ये असे ठेवून देते, जेणेकरून रोज मुलांच्या टिफिनला किंवा आपल्याला सुद्धा असं एक फ्रूट्स खाता येईल. आणि छान बास्केटमध्ये ऑर्गनाइज असले की त्याचं दिसायलाही लुक असं खूप छान सुंदर दिसत असतो. आता जेवण झाल्यानंतर 5 मिनिटांनी मी हे किचन क्लीन करायला घेते आहे आणि मी अलार्म सेट केलेला आहे अगदी 10 मिनिटाचा. आणि 10 मिनिटात मी पूर्ण किचन असं चकाचक करून घेणार आहे. जे काही भांडी जे आहे ना मला सकाळी यूज होतात ते मी घासून काढते. आणि जे काही भांडी जे आहेत जे मला सकाळी काही काम पडत नाही तशी भांडी मी आरतीला देते. घरामध्ये ना मी अशा छोट्या छोट्या सवयी घरातल्या लोकांना सुद्धा लावलेली आहे, जसं चिऊ, वेदू आणि त्यांच्या पप्पाला सुद्धा. जे काही जेवण करताना भांडी कुड्डी असतात ते सगळं भांडी वगैरे ते स्वतः आणून ठेवतात. आणि मला असं वाटते की घरचं काम ना हे एकट्या बाईनेच केलं पाहिजे असं काही नाही आहे. आपण घरातल्या लोकांना सुद्धा छोट्या छोट्या सवयी लावून त्यांची छोटी छोटी मदत आपण घेऊ शकतो. आणि आपण जर स्वतःला छान सवयी लावणार तर आपलं बघून घरातल्या लोकांना सुद्धा तशाच सवयी लागतातच. आणि हे असं नाही आहे की इने लावला आहे तर आपणही लावायला हवं, किंवा असं नाही की आता वेळ गेलेली आहे. वेळ कधीच जात नाही. आपण आजपासून सुद्धा चांगल्या सवयी ज्या आहेत ते स्वतःला लावू शकतो. कारण चांगल्या सवयी लावण्याची ना काही वेळ नसते.
त्यानंतर हा तुम्ही बघू शकता. आणि हा स्ट्रगल जो आहे ना ट्रायपॉड पडण्याचा, हा गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की माझा ट्रायपॉड तुटला आहे. तरी पण तुटल्याच ट्रायपॉडनी जे आहे ना माझा स्ट्रगल सुरू आहे. ॲक्च्युली मी नवीन ट्रायपॉड मागवलेला आहे, पण तो अजूनही काही मला रिसीव्ह झालेला नाही. सो चला, आता जे काही भांडीकुंडी होती ते मी काढून ठेवली. त्यानंतर हे जे काही भांडे आहेत ना ते मी इथे वॉश करून घेते आहे. आणि जो काही म्हणजे किचन वेस्ट होता ना तो मी एका पॉलिथिनमध्ये टाकून त्याला डस्टबिनमध्ये टाकून दिलं. आणि भांडी घासण्याआधी सिंक एरिया जो आहे ना तो आधी घासून काढला. कारण काय होते ना, जेव्हा आपण भांडी स्वच्छ करतो ना तेव्हा तेलकट चिकट पूर्ण असा सिंक जो आहे ना तो खराब झालेला असतो. आणि तशाच सिंकमध्ये आपण घासलेली भांडी टाकली तर मग परत त्याला तेलकट असे जे नाही का डाग आहेत ते लागत असतात. त्यामुळे मी आधी सिंक घासून काढला, त्यानंतर भांडी घासली. आणि आता सगळी भांडी छान अशी वॉश करून घेते. सगळी भांडी क्लीन करायला मॅक्स टू मॅक्स 5 मिनिट लागलेले आहे. आणि 5 मिनिट अजूनही माझ्याकडे आहे. सो एक मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ घेतला, त्याच्याने मी पूर्ण हे जसं चाकू, सुरी, सीझर जे काही वस्तू मी काढते म्हणजे स्वयंपाकात मला यूज होतात, लायटर वगैरे, ते सगळ्या मी अशा पुसून घेत असते. जसं पोळीचं डब्बा, त्यानंतर तुपाचं भांडं आणि अशा छोट्या छोट्या वस्तू आपण रोज जर असं म्हणजे क्लीन करत राहिलं ना, आणि अगदी 1-2 मिनिट लागतात आणि पूर्णपणे जे आहे ना ते क्लीन होऊन जातात. आणि रोज किचन स्वच्छ राहायला आणि सुंदर दिसायला सुद्धा खूप कामात येत असतो. पण आता होते काय ना, हेच कामं करताना खूप असं बोर वाटतो. किंवा जेवण केल्यानंतर असं वाटतं की चला थोडा वेळ मोबाईल बघूया किंवा आराम करूया. तुम्हाला हे असं वाटत असेल ना तर एक बेस्ट आयडिया म्हणून ना मस्त इयरबड्स कानामध्ये टाकायचे आणि मस्त एखादं छानसं गाणं वगैरे जे आहे ना बॅकग्राऊंडमध्ये लावून घ्यायचं आणि ऐकत ऐकत आपण आपलं काम जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण मी नेहमी असंच करत असते. माझे ठरलेले काही गाणे असतात जे मी ऐकत असते आणि त्या गाण्यांच्या जोशमध्ये ना मी इतकी रंगून जात असते की त्यामध्ये मी एक्स्ट्राचे कामंसुद्धा करून घेत असते आणि ते मला माहीतसुद्धा पडत नाही. नाहीतर काय होते ना, मोबाईल बघायच्या नादामुळे ना ही सगळी कामे आपली मागे पडून जातात. त्यामुळे मोबाईल बघावंच असं नाही, आपण मोबाईल ऐकूसुद्धा शकतो. आणि मी पण सेम तसंच एक छानसं गाणं लावलेलं आहे. त्यानंतर मी माझं काम जे आहे ते इथे एन्जॉय करते आहे. कारण काय होते ना, आपण दिवसभर खूप थकलेलो असतो. थकलेल्या मानसिकतेमध्ये रात्रीचं किचन क्लिनिंग करणं खूप आपल्याला जड जाते. किंवा असं वाटते की राहू दे सकाळी बघू. आणि ते सकाळी बघू म्हणण्यामध्येच ना मग सकाळी एवढा वैताग येतो की सगळं किचन मग पसरलेला दिसतो. त्यामुळे मग सकाळी म्हणजे जे प्रसन्नता वाटायला पाहिजे ना ते काही वाटत नाही. आणि पूर्ण असा पसारा असलेला किचन ना, खरं सांगू तर आपला पूर्ण मूड जे आहे ना त्याच्यावर डिपेंड असते. कारण आपली सकाळची सुरुवात जी आहे ते अगदी किचनपासूनच होत असते. म्हणून या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ना मी बेस्ट आयडिया म्युझिक ऐकत करते. तुम्ही याऐवजी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा माझेच व्हिडिओ तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये लावून ठेवू शकता. फक्त ऐकलं तरी ते खूप म्हणजे खूप काही असं आपण म्हणजे करू शकतो. सो चला, आता इथे मी सगळी गॅस जी आहे ना ती पुसून काढली. तर शक्यतो तुम्ही इथे बघू शकता गॅस ओटा फारसा तेवढा काही माझा खराब झालेलाच नाही. कारण जे किचन टॉवेल्स मी यूज करते ना त्यामुळे गॅस ओट्यावर माझं म्हणजे खूप काही असा पसाराही होत नाही आणि कचरा तर बिलकुलच होत नाही. त्यामुळे ना मला असं डायरेक्ट म्हणजे क्लीन करून घेता येतं. आणि त्यासाठी ना हा मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ ना मला खरंच खूप कामात येत असते. याच्याने मी आधी तर स्प्रे लिक्विड मारून घेतलेला आहे. त्यानंतर या कापडाने जे आहे ना असं पूर्ण छान सगळं एरिया असं स्वच्छ करून घेतलेला आहे. सो हे जे काही गॅस शेगडीची भांडी आहेत ना तर ती मी सायंकाळी वॉश करत नसते. तर अगदी पुसून वगैरे घेतलं तरी ते छान असं क्लीन होऊन जातात. कारण फारसे तेवढे काही खराब ते झालेलेच नव्हते. म्हणून मी ते जसेच्या तसे जे आहे ना ते गॅसला लावून घेतलेले आहे. आणि हे सगळं केल्याने माझं काम काय होते ना, म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा मला स्वयंपाक करायचं असतं ना तेव्हा मला खूप धावपळ होत नाही. आणि सकाळी माझं सेल्फ केअर रुटीन, मला स्किन केअर, हेअर केअरसुद्धा करायचं असतं. तर हे सगळं करण्याऐवजी ना मी ते सगळं करते. कारण हे सगळं मी ऑलरेडी रात्रीच करून ठेवते. ज्यामुळे सकाळी मग माझं पटकन स्वयंपाकाचा रुटीन जो आहे ना तो सुरू होत असतो. त्यानंतर आज जरा अंगामध्ये थोडीशी एनर्जी होतीच, कारण कॅमेरा पण सुरू होता. म्हणून म्हटलं चला किचन ट्रॉल्यासुद्धा पुसून घेऊया. शक्यतो मी रोज किचन ट्रॉल्या काही पुसत नसते. आज आता म्हटलं चला
आता व्हिडिओ शूटच करत आहोत तर आपण हे सुद्धा काम करून घेऊया. म्हणून मी ते जे आहे ना किचन ट्रॉलीसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे. त्यानंतर मी हा ना मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स आहे आणि खरं सांगू तर क्वालिटी वाईज ना एकच नंबर आहे. मी गेल्या 1-2 वर्षापासून यूज करते आहे. जसंच्या तसंच आहे, एकदम सॉफ्ट आहे. आपण कितीही म्हणजे कितीही विम जेल लिक्विड लावून घसून काढलं तरी हा ना कापड अगदी छान क्लीन पुसून घेत असतो. कुठलाच म्हणजे फेस वगैरे इकडे तिकडे पसरत नाही आणि असे क्लॉथ्स मला वाटते की किचन क्लिनिंग करताना असायलाच हवे, ज्यामुळे आपल्या 90% किचन क्लीन करण्याचं काम जे आहे ना ते कमी होत असतो. आणि रात्रीचं शेवटचं काम म्हणजे सिंक एरिया मी छान असं वॉश करून रिकामा करून ठेवते, जेणेकरून मग किचनमध्ये किडे मुंग्या हा असला प्रकार काही होतच नाही. आणि आता तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटाची मेहनत आणि माझं किचन असा चकाचक जो आहे तो झालेला आहे. सो तुम्हाला थोडंसं जरी मोटिवेशन मिळालं असेल माझ्या या क्लिनिंग रूटीनमधून तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर गॅस ओटा तर छान चकाचक करून घेतलेला आहे. आता जो खाली झालेला छोटा मोठा जो कचरा आहे ना तो सुद्धा मी झाडूने झाडून घेते. आणि हल्ली होत काय आहे ना, ही किचनची ट्रॉली जी आहे ना तिला कितीही लावलं तरी ती ना थोडी बाहेरच निघून असते. सो तिला काय होते आय डोंट नो. आता एखाद्या इलेक्ट्रिशियनला बोलवून जे आहे ना ते ठीक करून घ्यावी लागणार आहे. सो चला आता गाणे ऐकत ऐकत माझं इथे सगळं काम जे आहे ते झालेलं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी ना चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.